रंगाने नटलेली वसुंधरा, पावसाचे जलधारांमुळे ओथंबून आलेली धरती आणि त्यासोबत मनात फुललेल्या आनंदाच्या भावना. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात पाऊस वेगळा असतो आणि प्रत्येकाचा पाऊसही वेगळा असतो. जवळपास 35हून अधिक नव्या जुन्या सदस्यांच्या सहभागातून साकारलेली नृत्यनाटिका आता आपल्यासमोर सादर होत आहे. नृत्य, अभिवाचन, नाट्य याचे एकत्रित सादरीकरण होणारी नृत्यनाटिका पाऊस मनामनातला, पाऊस विविध रंगाचा. या सगळ्या पालकांनी स्वतःच्या कामकाजातून वेळ काढून आपल्या कलेच्या माध्यमातून संस्कृतीची ही अमूल्य शिदोरी जतन करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे. पुन्हा एकदा या सगळ्या कलाकारांसाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी टाळ्या वाजवूयात, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल. यातले काही जण तर पहिल्यांदाच स्टेजवर येत आहेत, त्याच्यामुळे नक्कीच त्यांना यांनी ऑल दी बेस्ट मिळेल. या सर्व कलाकारांना शुभेच्छा देऊन मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. चला तर मग या रंगमंचावर साकार होणाऱ्या श्रावणाच्या या रंगीबेरंगी उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटूयात. सादर करीत आहोत नृत्य नाटिका रंग पावसाचे. रंग पावसाचे. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले. पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी, पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी, शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी. नमस्कार मंडळी. या 4 ओळीत कविवर्य ना.धो. महानोरांनी पावसाचं किती सुंदर वर्णन केलं आहे ना. तर कवी प्रसाद शिरगावकर म्हणतात, पहिला पाऊस पडतो, पहिला पाऊस पडतो तेव्हा एकच काम करायचं, हातातलं काम टाकून पावसात जाऊन भिजायचं. आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणाऱ्या धारा, आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणाऱ्या धारा, श्वासांमध्ये भरून घ्यायचा सळाळणारा वारा. तुम्हालाही असंच वाटत असेल ना पाऊस पडल्यावर. खरं तर आपल्या सर्वांनाच पहिला पाऊस भेटतो तो ये रे पावसा या गाण्यातून. या न कळत्या वयातच आपण पावसात भिजायला शिकतो आणि मग नंतर हे वेड मनात आपल्या अगदी झिरपतच जातं. आभाळातून कोसळणारा तो पाऊस खरं तर सगळ्यांसाठी सारखाच, पण प्रत्येकाचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाचं भिजणं वेगळं. लहानग्यांच्या भावविश्वातला मौज मजेचा पाऊस वेगळा, एखाद्या तरुणीच्या मनातला गुलाबी पाऊस वेगळा, चंद्रमौळी झोपडीत राहणाऱ्या एखाद्या कष्टकऱ्याच्या नजरेतून अवचित येणारा पाऊस आणखीनच वेगळा. अशा पावसाच्या विविध रंगछटा आज आपण सगळे अनुभवूयात या नृत्यनाटिकेतून. पाऊस पडला ना की लगेच गव्हर्नमेंट लेतं या सुट्टी आहे शाळेला, आम्हाला सुट्टी आहे. अरे हो ना राव, पाऊस पडायला पाहिजे. अरे पाऊस कसला भारी चालू आहे बघितलं का? मोरया वसाईचं मंदिर. अरे हो, मोरया टीव्हीवर दाखवतायत. चला जायचं का बघायला? अरे मजा येईल, मजा येईल. वारंवार मस्त सुरू आहे. नको नको नको. हे बघ, अरे सकाळी आईने तंबी दिले, याची आई पावसामुळे शाळेला सुट्टी, आणि तुम्ही पाऊस बघायला बाहेर गेलास, इकडे तिकडे उतर नसतात तळवीला पडून ठेवीत. मी नाही येत बाबा. पंख्याच्या घरी जायला लागेल आता, काय करायचं? पाऊस किती पडतोय, विजा चमकतात, गणगणाट होतोय. नको रे बाबा, नाही नो नेवर. अरे यार कसला बोर माणूस आहे. चल चल घरात बसून कोणी पाऊस बघतोय?
जा तू. पण हे काय असं वागणं? गेले 4 दिवस मी बघतीये, ना कोणाशी नीट बोलणं ना काही खाणं पिणं. अगं बाई, जरा आरशात बघ, स्वतःची काय अवस्था करून घेतली असते. तुला जा म्हणलं नाही इथून. आम्हाला एकांत हवा आहे. ये ये अशी माझ्याकडे. अगं बघ, बाहेर नुकताच श्रावण सुरू झालाय. ये रिमझिमणाऱ्या पाऊस सरी बघ, या तरुवेणींवर उमललेली सुंदर फुलं बघ. त्या तिथे पुष्करणीकडे तो मयूर किती छान नृत्य करतोय. आणि अशा या छान रमणीय वातावरणात एखाद्याला असं पुरणमधून बसणं बरं दिसतं का? चल, जसं काही तुला माहितीच नाही. अरे देवा, सखे, तुला कसं सांगू गं? आता माझ्या मनात काय चालू आहे ते तुला नाहीच कळणार ते. हो बरं 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 बरं. या विकल मनाचे कारण राजपुत्र नल तर नाहीत. सखे, सखे, बघ ना, बाहेर किती सुंदर श्रावणसरी कोसळत आहेत. आणि मी यांची किती आतुरतेने वाट पाहतीये. सखे, ते येतील ना गं? हो ग, नक्की. सखे, ते येतील ना? हो ग, येतील ना ते? हो ग, नक्की. आलेस. पहिल्यापासून सुरुवातीपासून. लाख जतन कर हार रही मोरा सैया मुझसे बोलना. मोरा सैया मुझसे बोलना. सावन भी तो जाए पिहरवा. मन मेरा घबराए. ऐसो गए परदेस पिया तुम. चैन हमें नहीं आए. मोरा सैया मुझसे बोलना. मोरा
कशाला पाहिजे अजून ओळख करून घ्यायला? 20 वर्षांपूर्वी ओळख करून घेतली होती, अजून पस्तावतोय. काय नवरा मिळालाय बघा देवा परमेश्वरा. छान मिळालाय ना नवरा? गप्प बसा. तुम्हाला काय कळतं? अहो ते बाहेर बघा किती छान श्रावण सरी पडतायत. हो ना. घरामध्ये बायको इतकी गोड आवाजात गाती आणि ह्यांना काही कौतुकच नाही माझं. नाही नाही, ते बाहेर वातावरण छान आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, हा. पण आपला गळा गोड काहीतरी दुरांना तरी संबंध आहे का? आली ना खतखत बाहेर आली ना. हो, हो सोसायटीतल्या श्रावणसाठी कार्यक्रमात पहिली आली म्हणलं मी. प्रश्नच नाही. अगं तुलाच पहिला नंबर मिळणार होता. मग? स्पर्धक केवढे आले होते? तब्बल 3. त्यातल्या एकीला सर्दी झालेली, दुसरी आजारी, परीक्षक कानाचं मशीन घरी विसरून आलेले. हो का? हा? तुमच्या तबला वादनाचं काय ते कौतुक. सोलो हा, हा. सोलो हो, तबला हो. वादन म्हण. आणि मग तो सोसायटीतली 2 लोक आली होती की नाही, फार भैरी झाली ती आणि डक्का फुटलं ते वेगळंच. अरे ते काही नाही. काय हे घ्या, हा कांदा, कांदा? इकडे. ही पीठ हे, हा. हा गॅस. करा तुमची तुम्ही भजी काय करायची ते आणि माझ्याशी तर अजिबात बोलू नका. अरे बापरे, एवढ्या भर पावसात भजी स्वतःलाच करायला लागणार आहेत की काय? हो. अगं चिडतेस काय अशी? मी गंमत करत होतो. अगं आणि कसं आहे म्हणजे अशी तू चिडलीस ना की इतकी हा, गोड बस नाही. बस बस बस. काही नका करू साखर पेरणे. अगं काय चिडतेस तू? हा. बाहेर बघ वातावरण किती सुंदर आहे. काय श्रावण सरी बरसतायत. सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला. कवी कुसुमाग्रजांनी काय सुंदर वर्णन केलंय याचं. हे बघ, आत्ता माझ्या बरोबर चल, मग बघ तुझा राग कसा चुटकी सरशी निघून जातोय. असं म्हणताय? चला चला फिजा. जाऊया. हसरा नचरा हसरा नचरा जरासा लाजरा हसरा नचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला हसरा नचरा जरासा लाजरा हसरा नचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला भिजल्या मातीत श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला लपत छपत हिरव्या रानात लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपीत श्रावण आला केशर शिंपीत श्रावण आला इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला संध्येच्या गगनी श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला हसरा नाचरा जरासा लाजरा